आम्ही दोघी जावा मिळून ना घरातले सगळे कामं पूर्ण करायचो. म्हणजे सासूबाईला किंवा घरातल्या कोणा लोकांना ना बोलण्याचा चान्सच देत नव्हतो. आणि भांडणं तर दूरच. जरी भांडण करण्याचं म्हणजे काही गोष्टीवरनं रुसवे-फुगवे आले ना, तर ते दोघींमध्येच ठेवायचो किंवा इतरांना आम्ही सांगत नव्हतो. आणि जर इतरांना सांगितलं ना, तर त्याच्यामध्ये जास्त ते आग पेटल्यासारखं व्हायचं. त्याच्यामुळं जर का तुम्ही पण एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये अजून पण असाल, तर जर का दोघींमध्ये काय थोडेसे वाद वगैरे असतात आणि होतात, नाही असं नाही. भांड्याला लागतंच आणि जर का भांड्याला लागलंच म्हणजे भांड्याला लागणं म्हणजे एकमेकांचं रुसवे-फुगवे किंवा एकमेकांचं न पटणे असं होतंच. पण ते थोड्यापुरतं आणि तेवढ्यापुरतंच असावं. आमच्या पण मध्ये तसंच असायचं, थोड्यापुरतं आणि तेवढंच करायचो आम्ही. तेवढ्यापुरतंच तेवढं आणि मी पण समजून घ्यायची, ती पण समजून घ्यायची. ती मी मोठी असल्यामुळं ती काय उलट मला उत्तरं देत नव्हती आणि मी पण तिला असं बहिणीसारखंच वागत होते. जास्त काय असा आगाऊपणाने वगैरे बोलत नव्हते किंवा मीच खूप मोठी आणि माझंच खूप चांगलं असं नाही. तर चला प्रत्येकाने सांभाळून राहावा आणि घरामध्ये काय आहे ते आपल्या घरातलेच वाद घरातच मिटवा, बाहेर इतरांकडे जाऊ देऊ नका. कारण बाहेरचे लोक ना तमाशा बनवायलाच बसलेले असतात. तर चला माझ्या चिमणीने आज मला म्हटली, "मम्मी मी मस्तपैकी आज ना डाळ बनवते." जी आम्ही भाकरीसोबत खाणार होतो आणि ही तुरीची डाळीपासून मी मस्तपैकी तिने म्हणजे मी तिला सांगितलं, आई सांगत असते मुलींना की कसं काय बनवायचं, काय करायचं ते घरामधूनच शिक्षण भेटत असतं. तर ही मस्तपैकी झणझणीत अशी डाळ बनवली होती. तुम्ही बघू शकता. ती भाकरीसोबत मस्त लागली. त्यासोबत थोडीशी मी पापड पण तळले होते. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.